नमस्कार. आज आपण मटारची बर्फी बनवणार आहोत. हे मटार घेतलेत, खोबरं, साखर, वेलची पावडर, वेलची, दूध, काजू बदाम आणि हे कंडेन्स मिल्क आहे. आता आपण पहिले मटार मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता आपण हे मटार बारीक करून घेतलेत, एवढे जाडसर असं. आपण गॅस चालू करूया. आता हे मटार हे वाटलेलं आहे ना, याच्यामध्ये मिक्सर टाक. थोडंसं दूध होतं यात, त्याने साफ करून घेऊया. तर हे पेलाभर दूध घेतलंय, याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा मटार दुधामध्ये शिजवून घेऊया. घट्ट होईपर्यंत 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं असं, म्हणजे ते उग्र वास आहे सगळं निघून जातो आणि चांगलं शिजून पण येतं असं. आता त्याच्यामध्ये खोबरं घालूया आपण. एकच वाटी घेतले मी, 2 वाटी वाटाणा, 1 वाटी खोबरं आणि आता साखर. साखर 1 वाटी. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर गोड घ्या. 1.5 वाटी साखर घेतली मी. कंडेन्स मिल्क. आता हे मिश्रण परत ढवळूया. ते खोबरं शिजून येईल, ते साखर वितळणार आहे, कंडेन्स मिल्क वितळणार आणि दोन्ही सगळं एकजीव चांगलं परत 10 मिनिट शिजवून घ्यायचं. आपले मिश्रण झालेलं आहे. ते मिश्रण एवढं घट्ट होईपर्यंत किती 30 मिनिट लागलेले आहेत. ते पण हळू स्लो गॅसवर बनवलेलं आहे. जास्त फास्ट गॅसवर बनवलं तर खाली जळलं जातं आणि कलर बदलतो. म्हणून स्लो गॅसवर जेवढं होईल तेवढं, जेवढं घट्ट होईल तोपर्यंत फिरवत राहायचं. अजून जरा थोडं सुकायला देऊ द्या. पावडर मिक्स करूया. थोडे ड्रायफ्रूट्स मिक्स करूया. ड्रायफ्रूट्स आता ढवळूया, त्याला मिक्स करून घेऊया. ते आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे. तर वेलची पावडर नंतर का टाकली, ते स्वाद सगळा जातो, नंतर चांगला स्वाद येतो टाकल्यावर, शिरा टाकल्यावर, म्हणून नंतर टाकली. आता आपण त्याला ताटाला तूप लावून घेऊया. आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि काढूया. प्लेन करून घ्या.
जेवढी जाड साईज पाहिजे तेवढी थापून घे, असं पाहिजे चमच्याने प्लेन करून घे. काजू आहेत ना किसणीने किसून घेऊ. थोडीशी डेकोरेशनसाठी वेलचीमध्ये मध्ये अशी काळी काळी दिसायला थोडी वेलची असं टाकूया एक एक दाणामध्ये मध्ये आणि चमच्याने असं थापून घेऊया. थोडा वेळ अजून 1-2 मिनिटांनी अजून वडी पाडूया, कारण ते गरम गरम आहे ना, वडी चांगली आली पाहिजे म्हणून थोडा वेळ थांबूया. थोडं आता हे 10 मिनिट ठेवलं होतं, ते थंड झालं. आता आपण वड्या काढूया याच्यात. एकदम कडक झाले, छान झालेत. असं काढूया. त्या वड्या बनवून घेतल्या आहेत, हे बघा. आता वाटाणा बर्फी तयार झाली. नवीन रेसिपी आहे, कशी झाली ही कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.